पावसाळा चालू झाला की आपण मस्त असे गरमागरम भजी बनवतो. तर भज्याचे खूप सारे प्रकार आहेत, पण त्यातलंच आज आपण पाहतोय कुरकुरीत असे पालक भजी कसे बनवायचे ते पाहूयात. पालक भजी बनवण्यासाठी इथे ना मी एक मोठ्या वाटी भरून बेसन घेतलेलं आहे. हे बेसन चाळून घ्यायचं आहे अगोदर. त्यामध्ये 2 चमचे जिरं टाकायची, जो आपला मसाल्यातला जी चमचा असतो ते, आणि हातावर थोडंसं चोळायचं म्हणजे त्याचा फ्रेग्रन्स या पिठामध्ये उतरतो. त्याचबरोबर अर्धा चमचा भरून ओवा घेतलेला आहे आणि तो सुद्धा हातावर अशा प्रकारे चोळून घ्यायचा आहे. त्यामुळे यांचा फ्लेवर्स पिठामध्ये उतरतो. त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. इथे मी 2 टीस्पून मीठ टाकलेलं आहे. त्याचबरोबर लाल मिरची पावडर 2 टीस्पून टाकलेले आहे. तुम्हाला जर इथं वाटलंच तिखटाचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही कमी टाकू शकता. त्याचबरोबर हळद अर्धा टीस्पून, आणि इथे ना मी पालक स्वच्छ धुवून घेतलेले आहे. एक मोठी वाटी भरून घेतलेली आहे आणि चाळणीवर आपल्याला हे पाणी निथळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर इथे मी 3 कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि ते टाकून घ्यायचे आहेत. भजी आपली कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 2 मोठे टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले भजी एकदम कुरकुरीत होतात. आणि हे सगळं मिश्रण जे आहे आपल्याला पाणी न वापरता अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे, कारण कांद्याला सुद्धा पाणी सुटतं आणि पालकमध्ये सुद्धा थोडंसं पाणी असतं. मॉइश्चर असल्यामुळं पाणी लगेच टाकायचं नाही, अगोदर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्येच मी इथे चिमूटभर सोडा टाकलेला आहे. त्यामुळे आपली जी भजी आहेत एकदम चांगली फ्लफी होतील. जो खाण्याचा सोडा आहे तो खूप प्रमाणामध्ये वापरायचा नाही, नाहीतर जे भजी जे आहे आपण तेलामध्ये सोडतो त्यावेळी खूप तेल पितात. त्यामुळे सोड्याचा वापर जास्त करायचा नाही. आणि यामध्येच मी आता थोडंसं पाणी टाकून हे जे पीठ आहेत जे भज्याचं ते चांगलं मिक्स करून घेत आहे. पाणी एकदमच आपल्याला वापरायचं नाही. अशा प्रकारे आपल्याला हे भज्या करता पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्यामुळे आपली भजी जी आहेत खूप छान होतात. 15 मिनिटानंतर तुम्ही बघताय जे पीठ आहे ते एकदम चांगलं सेट होतं आणि त्याचबरोबर आपण जेव्हा हे भजी तेलामध्ये सोडतो एकदम चांगले होतात. आणि पीठ जे आहे ते थोडंसं पहिल्यापेक्षा थोडंसं थिक झालेलं आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला हे पीठ हवं आहे. कढईमध्ये तेल मीडियम गॅसवर चांगलं गरम करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे भजी सोडून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा आपण भजी सोडत असतो त्यावेळी तेल गरम पाहिजे. गार तेलात जर भजी सोडली तर ते तेल जास्त पितं. त्यामुळे गरम तेलातच आपल्याला हे पीठ जे भजे आहेत ते सोडायचं आहे. आणि अशा पद्धतीनं मीडियम गॅसवर आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत. भजी तळत असताना तुम्हाला सतत हलवायचं आहे, त्यामुळे भजी सगळीकडून तळले जातात. त्याबरोबर जो कलर आहे सोनेरी कलर एकसारखा येतो. आणि तुम्ही बघताय आपले जे भजी आहेत एकदम चांगले फ्लफी झालेले आहेत, चांगले फुगलेले सुद्धा दिसत आहेत. तुम्ही जर तांदळाचं पीठ यामध्ये टाकलं तर आपले जे भजी आहेत अधिक कुरकुरीत होतात आणि अधिक काळ ते कुरकुरीत राहतात. हे भजी तळण्यासाठी एक मीडियम गॅसवर 6 ते 7 मिनिटं लागतात. आणि तळून झाल्यानंतर यामधलं एक्स्ट्राचं जे तेल आहे पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपली हे जी पालकाची भजी आहेत भाजीची एकदम खायला म्हणाल तर मस्त लागतात. एकदम कुरकुरीत होतात, अधिक काळ कुरकुरीत राहतात.